नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुदेव दत्तांच्या परिवाराचा भावार्थ. म्हणजे आपण प्रत्येकजण पाहतो श्री दत्तगुरूंच्या मंदिरात श्री गुरु दत्तांच्या पाठीमागे गाय आणि 4 श्वान यांचे फार महत्त्व आहे. श्री गुरुदत्तांच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेद. तसेच औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप मानले जाते, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते. म्हणून औदुंबराची पूजा करणे फार महत्त्वाचे असते, कारण तेथे खास दत्तगुरूंचा वास असतो. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले व पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्यासाठी दत्तगुरूंनी 24 गुरु केले. त्यातील श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार व श्री नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होय. तसेच माणिक प्रभू तिसरे व श्री स्वामी समर्थ महाराज हे 4थे अवतार होत. हे 4 पूर्ण अवतार असून बाकीचे जे गुरु आहेत, जे अवतार आहेत, ते अंशात्मक असे अनेक अवतार आहेत. श्री दत्तगुरू दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला तर चंदनाची उटी लावायला प्रयागला जात. दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत. दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात. तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात बिहार येथे पोहोचत. तर निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग गिरनार येथे करीत. श्री दत्त महाराजांच्या पूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुकांचे व औदुंबर वृक्षांचे पूजा करणे फार महत्त्वाचे मानले जाते. श्री दत्त महाराजांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे. जशा मधमाशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात व तो एकत्र जमवितात, तसेच दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात. श्री दत्त महाराज हे साक्षात गुरुदेव आहेत. श्री दत्त महाराजांना परमगुरू मानले आहे. त्यांची उपासना ही गुरु स्वरूपातच करावायची असते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असा त्यांचा जयघोष करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा नामघोष करत श्री गुरुदत्त महाराजांची पूजा आराधना करणे फार महत्त्वाचे आहे. या आयुष्यात आपल्या अनेक संकटे, अनेक अडचणी येत राहतात, पण दत्त महाराजांच्या सानिध्यात आल्याने आपली ही संकटे कायमस्वरूपी नष्ट होतात आणि आपल्या जीवनात आनंद, सुखसमृद्धी आणि शांतता येते. श्री स्वामी समर्थ.